त्यांची आठवण येते. हा, मग आठवण आली ते काय करता. आली भली पहाट कोंबड्यानी दिला बाग. कारण नातेवाईक किती दिवस थोडे दिवस चांगले असेस तोपर्यंत काम करूस तोपर्यंत ठेवून घेतात, नंतर मग रागराग करतात. या लाखो एकाकी वृद्धांसाठी संपूर्ण देशभरात एकूण मिळून जवळपास 700 ते 800 वृद्धाश्रमच उपलब्ध आहे. हे बनवतात आम्ही घरी बस. सावत्रभावानी ताणून सोडले. पैसे घरामध्ये देतो त्या टायमाला त्या माणसाला सन्मान चांगला असतो. ज्या टायमाला माणूस न करता झाला की त्या माणसाकडे दुर्लक्ष झालं. शुगर असल्यामुळे शेणामध्ये पुरलं होतं. मोठं होऊन काय व्हायचंय? शिपाई. शिपाई व्हायचंय. कुठला शिपाई? भारताचा. भारताचा. जर मेले तर मला नवरीसारखं तुम्ही नटवायचं, मला हाताला मेहंदी लावा, मला गजरा लावायचा, मला चांगली साडी आणायची. लक्ष्मी कांतम श्री गुरुदेव आहे नमामि सद्गुरू. 9 गायी आहेत आणि एक वासरू आहे छोटं. त्यांच्यापासून आम्हाला कसलंही उत्पन्न नाही आहे. ते दूध वगैरे काही देत नाही, सगळ्या भाकड गाई. गायवरुनी गायच्या मांड्या ग, गायवरुनी गायच्या मांड्या, दशा पालखीच्या दांड्या ग, गोकुळच्या नारी. संपलं. अरे, जेव्हा आपण लहान होतो, रात्री आपण अंथरूण ओलं करायचो, तेव्हा आई शांतपणे स्वतःची झोप तोडून चादर बदलायची. जेव्हा आपल्याला ताप यायचा तेव्हा वडील पूर्ण रात्र आपली नाडी धरून जागत बसायचे, कारण त्यांच्यासाठी आपण जबाबदारी नव्हतो, आपण त्यांचं जग होतो. झाली भली पहाट कोंबड्यानी दिला बाग. आई आजी घालती शेणाचा सडा, तुळशी वृंदावन अंगणात वैन घालती रांगोळ्या. मित्रांनो, ही कथा आहे त्या आई वडिलांची जे कधी काळी आपल्या मुलांसाठी घर बांधता बांधता त्यांच्या करिअरचा विचार करता करता म्हातारे झाले आणि आज तेच ओल्ड एज होम म्हणजेच वृद्धाश्रम नावाच्या एका इमारतीत स्वतःच्या मुलांची वाट पाहत बसलेले आहेत. त्यांची आठवण येते. हा, मग आठवण आली ते काय करता. आठवण जरी आली आपल्याला तर आपण काय करू शकणार आहे सांगा. आज आपण भारत हा तरुण देश आहे असं अभिमानाने सांगतो आणि आपलं सगळं लक्ष त्या तरुणांवरच केंद्रित करतो. पण आज आपल्या देशात जवळपास 15 कोटींपेक्षा जास्त लोक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत आणि 2050 पर्यंत ही लोकसंख्या 30 ते 32 कोटींच्या दरम्यान पोहोचणार आहे. म्हणजे प्रत्येक 5 भारतीयांपैकी जवळपास 1 जण वृद्ध असेल. भारतामध्ये जवळपास 1.5 कोटींपेक्षा जास्त वृद्ध एकटे राहतात किंवा त्यांच्या दैनंदिन आयुष्यात त्यांना कुटुंबाकडून पुरेसा भावनिक आणि शारीरिक आधार मिळत नाही. आणि या लाखो एकाकी वृद्धांसाठी संपूर्ण देशभरात एकूण मिळून जवळपास 700 ते 800 वृद्धाश्रमच उपलब्ध आहेत. सरकार ज्या मोफत वृद्धाश्रमांना सपोर्ट करते त्यांमध्येही फक्त 16 ते 17 हजार वृद्धांसाठीच जागा उपलब्ध आहे. मग बाकीचे ते लोक कुठे जातात, कोणाच्या आधारावर जगतात, याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज मी आली आहे एका वृद्धाश्रमात, ज्याचं नाव आहे गंगातारा वृद्धाश्रम. एकटेपणा फक्त खोलीचा आकार बदलत नाही, तो माणसाच्या आतली शांतताही बदलून टाकतो. भारतामध्ये जवळपास 1.5 कोटींपेक्षा जास्त वृद्ध एकटे राहतात, कोणीतरी गावात, कोणीतरी शहरातील एका छोट्या खोलीत आणि अशाच एखाद्या वृद्धाश्रमात. आणि या सर्वांपैकी जवळपास 51% महिला आहेत आणि त्यापैकीही बहुतेक विधवा आहेत, ज्यांच्यासाठी घराचे दरवाजे कायदेशीररित्या अजूनही उघडे असतात, पण भावनिक दृष्ट्या ते दरवाजे कायमचे बंद झालेले असतात. घरी भांडण झाले होते भाऊभाऊंचे, म्हणून आम्ही निघलो. आमचा बिझनेस होता. लॉकडाऊनमध्ये थोडा लॉस गेले होते. आम्ही बेग बनवतो घरी बसून. हे बनवतात आम्ही घरी बसून. खूप छान. मशीनवरती? हो आहे. ते या ठिकाणी 20 आजी आहेत ज्या निराधार आहेत पूर्ण, ज्यांना आम्ही वारले तरी शेवटपर्यंत आम्ही सांभाळतो. आणि आजी लोकांना
आनंदी राहण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी आता नव्याने हा आजी नातू परिवार सुरू केला आहे. त्याच्यामध्ये लहान मुलं आहेत, 4 वर्षापासून 15 वर्षापर्यंतची मुलं आहेत. ते आजी आणि नातू. आजींकडे संस्कार आहेत जे मुलांसाठी आवश्यक आहे आणि ह्या मुलांना सुद्धा माया पाहिजे, ह्यांना संस्कार पाहिजे. एकीकडे शेवट आहे जीवनाचा आणि एकीकडे सुरुवात आहे. या 2 गोष्टीची सांगड आम्ही ह्या वृद्धाश्रमामध्ये केलेली आहे. तुमच्यासारखे इतके प्रेमळ आजी असतील तर नक्कीच हे मुलं चांगले घडतील. आम्हाला परमाने बोलावंच लागतंय. दोन राग बी करावं लागतंय, परमाने बोलावं बी लागतंय, जवळ बी घ्यावं लागतंय, राग बी करावं लागतंय आम्हाला. त्याशिवाय मुलं ऐकत बी नाहीत ना. हो, ऐकतात का? नाही ऐकत. हा मग ऐकतात का? ऐकवण्यासाठी काही ट्रिक असते? काहीतरी करावं लागतं, गडबडीला रागावं लागतं, हो. कुठं एखादी चापट मारावं लागते. हं, मग त्याशिवाय तर मुलं सुधरत नाही ना. सुधरत नाही. हो हा लहान मुलं आहेत ना. हो, लहान मुलं बरं आपण नाही चांगले संस्कार द्यायचं, मग द्यायचं कोण? कोण देणार? हा, बरोबर आहे का आणि हे नाही? संस्कार काही पैसे देऊन मिळत नाही. मिळतात का? आई वडील आहेत आता इथं. अच्छा, काय होणार आहेस मोठं होऊन? आर्मी आणि माझं स्वप्न इथेच पुरं करायचं आहे. आर्मी मध्ये जाणार आहेस? आर्मीचे जवान कसे असतात? शरीराने एकदम फिट. मग योगा एक्सरसाइज करतोस? ट्रेकिंगच्या डोंगराला जायचं, तिकडं आम्ही रोज व्यायाम करायचो. अच्छा, आता तुला मोठं होऊन काय व्हायचंय? शिपाई. शिपाई व्हायचंय? कुठला शिपाई? भारताचा. भारताचा? अच्छा. लक्ष्मी कांतम श्री गुरुदेवाय नमः. नमामि सद्गुरु अनंत कोटी अवतार धारी श्री हरी शंभो शिवा नारायणेश्वरा. तुझ्या अनंत कोटी अवतारांना मग भोळ्या भक्ताच्या अखंड दंडवट वारंवार दंडवट. सद्गुरूला समर्थवानाला लाडक्या प्रभूला शिवनारायणेश्वराला. मी माझी सैनिकाची विधवा पत्नी. तरुण पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता? आपापल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं, शिक्षण शिकावं, मन आनंदी ठेवून शनी त्यांनी आपली स्वतःची पहिली सेवा करावी, मग त्यांनी देशाची सेवा करावी अशी माझी इच्छा आहे. मॅम, म्हातारपण हे एक बालपण असतं असं म्हटलं जातं. मग तुमच्या या सेवा कार्याच्या अनुभवातून हे वाक्य कितपत योग्य आहे किंवा खरं आहे हे सांगा. जे म्हणतात म्हातारपण आणि बालपण एक आहे ते खरंच आहे. वृद्धांना सुद्धा शेवटच्या क्षणामध्ये प्रेमाची गरज असते. यांना पैसा पाणी काही नको आहे. शेवटच्या क्षणामध्ये आपुलकीचे 2 शब्द, आपल्याला प्रेमाने कोण बोलेल का आणि प्रेमाने आपल्याला जवळ घेईल का, आपण जे केलं त्याचं कौतुक होईल का, हे फक्त प्रेमाच्या 2 शब्दाची अपेक्षा असते आणि तीच आम्ही फक्त पूर्ण करतो. एक वेळ लहान मुलं असतील, लहान मुलांना कसं की वाटतं की आईवडिलांनी आपल्याला जवळ घेतलं पाहिजे, आपल्याला प्रेम केलं पाहिजे, विचारलं पाहिजे. तसं आता आमच्या आजी लोक आहेत. आम्ही जर बाहेर गेलो तर 8 दिवस जर कुठे गेलो, 2 दिवस गेलो तर अक्षरशः रडतात हे लोक. हे आमच्या आईच्या वयाचे आहेत पण आम्हाला आई म्हणतात. आम्ही जे कार्य करतो ह्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार कुठला नाही आहे. आईची आई होणं हा खूप मोठा पुरस्कार आहे. हे सगळे आम्हाला आई म्हणतात. आम्ही त्यांना त्याच मायाने सांभाळतो. आपण लहान मुलांना बालहट्ट कसा असतो तसा ह्यांचाही हट्ट असतो. तो हट्ट आम्हाला पूर्ण करावा लागतो. तुम्हाला एक हट्ट सांगतो आमच्या आजींचा. आता इथं एवढं छान प्रेमाने राहतात, तसं त्यांच्या डिमांड पण असतात की आमच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. आमच्याकडे एक सोलापूरच्या आजी होत्या, त्यांना ऐकायला जास्त येत नव्हतं. कधी प्रेम मिळालं नाही. घरची सून इथे बसू नको, तिथे बसू नको, नातवाला हात लावायचा नाही, त्यांना जवळ घ्यायचं नाही. त्या आजींना ज्यावेळेस आम्ही सांभाळत होतो त्यांनी आमच्याकडे हट्ट केला. तुम्ही सांगा बरं काय हट्ट असेल काय? त्या बोलल्या की मला जरी कोणी घ्यायला आलं तर मला पाठवायचं नाही. पहिलं मी जाणार नाही. मी जर वारले तर माझी सगळी मयत तुम्ही करायची. मला तुमच्या खांद्यावर जायचे. आणि मी जर मेले तर मला नवरीसारखं तुम्ही नटवायचं. मला हाताला मेहंदी लावा, मला गजरा लावायचा, मला चांगली साडी आणायची, कुठल्या कलरची साडी पाहिजे मी मेल्यावर हे सुद्धा हे सांगतात. आम्ही त्या आजी ज्यावेळेस आमच्याकडे वारल्या त्यावेळेस आम्ही त्या आजींच्या हाताला मेहंदी काढत होतो. आजी वारल्या तरी तशा दुःखाच्या प्रसंगात सुद्धा मेहंदी काढली, त्यांना नीलपेंट लावली, परत त्यांच्या पायामध्ये जोडवे, जो काही शृंगार असतो एक नवरीचा, तो सगळा साज शृंगार आम्ही त्यांना करून त्यांची मयत केली. हे असे एवढे वाईट अनुभव पण येतात, पण त्याच्यामध्ये त्यांची इच्छा पूर्ण झाली. एक आजी होत्या, 86 वर्षाच्या आजी होत्या, चालता येत नव्हतं. म्हणे मी आता मरणारे, मला काळवायला घेऊन चाल. तेवढ्या याच्यामध्ये गाडी करून काळवायला घेऊन गेलो थोडं मांढरदेवीला. म्हणजे मला तिथं जायचं नाही, करायचं. हे असं काही ना काही सांगत असतात. आम्ही कसं आम्हाला एक छान वाटतं
की चला त्यांच्या हक्काने इच्छा पूर्ण कोणतरी सांगतं ना आपण त्यांची इच्छा पूर्ण करतो. आत्ताची जी ट्रेंड आहे ना म्हाताऱ्या माणसांच्या बाबतीत, की जुन्या वस्तू अडगळीच्या वस्तू कशा आपण बाहेर काढतो आणि नवीन फॅशनच्या वस्तू आणतो, तसंच सेम माणसांच्या बाबतीत होतंय. घरामध्ये म्हातारी माणसं नको आहेत कोणाला. तुम्ही जर अख्ख्या पुण्यामध्ये सर्वे केला, प्रत्येक सोसायटीमध्ये तुम्ही सर्वे करा, प्रत्येक फ्लॅटमध्ये बघा. तुमचं जर 100 फ्लॅटची जर सोसायटी असेल तर तुम्हाला क्वचित 2 घरं भेटतील की त्या घरामध्ये आई वडील आणि मुलं परिवार आहे. बाकी सगळ्यांमध्ये दोघंच राहतात फक्त. त्यांना आई वडील नको आहेत, फॅमिली नको आहेत. पण ते विसरतात की मुलांवर संस्कार आजी शिवाय होऊ शकत नाही, आजोबाशिवाय होऊ शकत नाही. घराला आधार पाहिजे, छत पाहिजे. आई वडील तुमचं छत आहे, ते छत जपलं पाहिजे. नाही तुम्ही उघड्यावरच आहे, काहीच मिळणार नाही याच्यातून. तुम्ही मेल्यानंतर मोठा सोहळा करता, 10वा करता, 13वा करता, गाव जेवण घालता, तुम्ही गोड जेवण घालता. नका करू हे, ते काही बघायला नसतात. तुमच्या घरामध्ये आहे ना तोपर्यंत 2 घास फक्त पोटाला खाऊ घाला, हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. तुम्ही गाव जेवण घालू नाही ना, तुमचे आई वडील येत नाहीत परत. जे आहे त्यांना सुखासमाधानाने सांभाळा, शेवटपर्यंत 2 घास फक्त प्रेमाने द्या. ते तुम्हाला गोड जेवण मागत नाहीत. आहे ती अर्धी चतकर भाकरी त्यांना फक्त प्रेमाने, आई तू जेवली का, बाबा तुम्ही जेवले का, एवढं बोला, त्यांचं पोट भरेल. तुम्ही देऊसुद्धा नका. ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. पण हे मान्य करत नाही कोण. हे करत नाही म्हणून आम्हाला वृद्धाश्रम खोलावं लागतं. आमची संकल्पना आहे वृद्धाश्रम नसूच नाही. आमचाही विरोध आहे वृद्धाश्रमाला. प्रत्येकाने आई वडील सांभाळले पाहिजे. पण ज्याला कोण नाही असे लोक रस्त्यावर राहू शकत नाही. आज म्हातारा माणूस, मुलगी झालं, सुरक्षित नाही आहे. क्राईम एवढं वाढलेलं आहे. एक वेळा जेंट्स राहू शकतात पण लेडीज नाही राहू शकत. म्हणून आम्ही अशा लोकांसाठी आपण हे सुरू केले. याला गव्हर्नमेंट फंडिंग वगैरे काहीच नाही. जे आहे ते आम्ही दोघीच करतो, आमच्या स्वखर्चाने करतो. आमच्या आश्रमात कामगार कोणी नाही, आमच्या घरचे मिळून आम्ही सांभाळतो. सगळे मिळून लक्ष देतात. तर आम्ही सगळे त्यांच्याकडे दिले. हा घर तुमचं आहे, हा परिवार तुमचा आहे, तुम्ही खुश राहा, बस एवढंच आहे आमचं. सगळ्यांची खुशी चेहऱ्यावरून झलकून येत होती आम्हाला भेटल्यावरती. नक्कीच. एल्डर्स आणि लहान मुले यांचे नातेवाईक वगैरे कोणी येतं का नाही? जे आजी लोक आहेत ते तर निराधारच आहेत, त्यांना कोणच नाही आहे. कोणच नाही, फक्त एक वरचा आहे परमेश्वर, दुसरं कोणी नाही. आणि मग परिवारात आई वाटलं 4 दिवसांना आली होती ती, त्याच्यानंतर कोणी येत नाही, काही नाही. कारण नातेवाईक किती दिवस, थोडे दिवस चांगले असेस तोपर्यंत काम करीस तोपर्यंत ठेवून घेतात. नंतर मग राग करतात. मुलीची आठवण येते तुम्हाला? येते आठवण. येऊन काय करायची, तिच्या सासरी सुखी आहे ती. आणि जी छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही गुरुकुल केलेले, की कोणाला आई नाही आहे, कोणाला वडील नाही आहे, किंवा कोणाला दोन्ही पण नाही आहे, आजीकडे असतात, किंवा कोणाला कोणच नाही आहे. अशा मुलांना आम्ही सांभाळतो. कारण हे देशाचं भवितव्य आहे. यातली 2 मुलं जरी शिकली, IPS अधिकारी झाली, किंवा काही देशाचा एक चांगला नागरिक जरी झाले, तरी आम्ही केलेल्या कामाचं सार्थक होईल असं वाटतं. म्हणून आम्ही यांच्यासाठी जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतो. आणि ह्यांची जी स्वप्न आहेत, कोणाला वकील व्हायचं आहे, कोणाला डॉक्टर व्हायचं आहे, कोणाला आर्मीमध्ये व्हायचं आहे, आर्मी ऑफिसर व्हायचं आहे, त्या सगळ्यांची स्वप्न जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पूर्ण करणार. आणि लोकांचा पण सहभाग असतो. गव्हर्नमेंटचं काहीच नाही आहे, पण दानशूर लोक आहेत की जे ह्या प्रकल्पाला खरंच मदत करतात. कोणी धान्य स्वरूपात, वस्तू स्वरूपात, किंवा काही वाढदिवस या ठिकाणी साजरे होतात, त्या वाढदिवसानिमित्त जेवण असतं. तर एक वेळचा खर्च वाचला असता, ती एक प्रकारची मदतच होते. मॅम, ह्या सर्वांची जेवणाची सोय वगैरे कशी होते इकडे? स्वयंपाक जो आहे तो आजी आणि मुलं, म्हणजे ज्या मुली आहेत मोठ्या, की त्यांनाही पुढे जाऊन आला पाहिजे स्वयंपाक. ती थोडीफार हेल्प करतात. आणि आजी लोक, वहिनी वगैरे मिळून सगळे मिळून स्वयंपाक करतात. मॅम, आम्ही पाहिलं की इथे गौशालाही आहे, तर त्यामागचं स्टोरी काय आहे? आपल्याकडे 9 गायी आहेत आणि 1 वासरू आहे छोटं. ह्या आमच्या मनामध्ये असं नव्हतं की आपण गोशाळा चालू करावी, पण आपल्याकडं असं प्रसंग आला की काही गायी अशा कत्तलखान्याला चालल्या होत्या. तो टेम्पो अडवला एक जणांनी, आणि त्या आहे असा टेम्पो आणून आमच्याकडे दिला त्यांनी गायींना, की तुम्ही यांना सांभाळा. आणि त्याच्यामुळं आपण ही गोशाळा आमची चालू झाली, की जे अडचणीतून
एखाद्याला आपण जसं वृद्धांना आधार देतो, मुलांना आधार देतो, तसं आम्ही गायींना सुद्धा एक आधार दिला आहे. त्यांचा जीव वाचवला आणि आज त्यांना आपण सांभाळतो. त्यांच्यापासून आम्हाला कसलंही उत्पन्न नाही आहे, ते दूध वगैरे काही देत नाही. हे सगळ्या भाकड गाई आहेत. त्या भाकड गायींना सुद्धा आम्ही सांभाळतो. गाई आणि आई दोन्ही आमच्याकडे आहेत. आश्रमात तुम्ही दिवसभरातून काय करता? तुमचं डेली रुटीन काय असतं? दिवसभर सकाळ आपली रूम साफ करणे हे करणे, आम्ही तिघे असतो. कितीला उठता उठल्यापासून? सकाळी 6ला उठतो आम्ही. 6ला उठून मी हा पट्टा तेवढा झाडून काढते, वरचा पूर्ण तेवढं झाडून काढल्यानंतर आतली रूम एकटी बाई झाडून काढते. मग त्याच्यानंतर आंघोळ असते आमची. आंघोळ झाल्यानंतर मग चहा येतो. चहा आल्यानंतर सकाळी चहा देतात. ह्या आजी हरिपाठ घेतात आमच्या. सकाळी इथं हरिपाठ चालू असतो. हरिपाठ झाल्यानंतर मग नाश्ता येतो. नाश्ता पोटभर नाश्ता, असं नाश्त्यासारखं नाश्ता देत नाहीत, पोटभर जेवणासारखंच असतं. नाश्ता भरपूर असतो, 1ला जेवण असतं. सर्व टाईम टू टाईम असतं सर्व इथं. काही असं मला कमतरता नाही आहे. सण उत्सव होता तिकडे? हां, सण उत्सव सर्वे नागपंचमी, दसरा, गणपती, दिवाळी सर्व सण साजरे होतात. दिवाळीमध्ये तर फराळ इतका आला होता, 2 महिने खाल्ला आम्ही. इतका फराळ येतो. हे खरं आहे, प्रत्येक ओल्ड एज होम फक्त अश्रूंची कथा नसते. इथे छोट्या छोट्या मैत्री आहेत, थट्टा मस्करी सुद्धा आहे. सगळे बसले होते असे जेवायला. शेजारून फोन आला आम्हाला की तुमच्या मागे बिबटे आहे इकडे पाठीमागे. आणि आता ह्यांना पळायचं कळायचं नाही म्हणून चालता येत नाही, पळता येत नाही. आतमध्ये पाठवलं. आम्ही लॉक केले. रात्रभर इथे ते फटाके वाजवले, मशाल पेटवल्या, जाळ केला असा आणि सगळ्यांना राखत आम्ही बसलो आणि ह्यांना सगळ्यांना आम्हाला कड्या घालून आतमध्ये बसवलं. आणि याला काही माहितीच नाहीये. नाही माहिती म्हणजे आणि खिडकीतून हे आम्हाला म्हणतात मम्मी तुम्ही पण आत जावा. पण या सगळ्यांच्या मागे एक प्रश्न मात्र कायम उभा असतो, हे सगळे इथे आलेच का? तुम्ही इथे कसे आला आजी? माझ्या भावाने आणून सोडलं. भावांनी? का सोडलं त्यांनी इथे? मिस्टर वाढलं सोडलं होतं म्हणजे इथं. मला सावत्र भावाने इथं आणून सोडले. त्याने तुला त्यांच्यासोबत ठेवलं नाही का? नाही, का? तुला माझे आई वडील वारले, मग तो म्हणला तुला आश्रममध्ये टाकतो. मॅम, इथे वृद्ध मुलं येण्याची मेन कारणे काही? वृद्धांना तर मी तुम्हाला सांगितलं की जसं ट्रेंड आहे की म्हातारी माणसं नकोच आहेत घरामध्ये. काही मी मान्य करते की म्हाताऱ्या माणसाचं चुकतं, ते बोलतात. आता आपण जरी असं बोलत बसलं, म्हाताऱ्या माणसाला काय वाटतं की त्यांनी मध्ये बोलावं, शेअर करावं, आपल्यामध्ये बोलतात. पण आपल्याला काय वाटतं की ह्यांना काय कळतंय, कशामध्ये बोलतात. मग माझ्या मित्रांसमोर अपमान होईल, माझ्या मैत्रिणीसमोर अपमान होईल, तुम्ही आतमध्ये जा बसा. किंवा मग त्यांना सवय असते कोणीतरी बोललं पाहिजे. मग कोणी नाही भेटलं की कोणतरी घरी आलं की ते बोलायला चालू करतात. मग ते घरच्यांना मुलांना आवडत नाही, त्यांना बाहेर काढलं जातं, नको आहे आपल्याला. प्रत्येक वेळेस त्यांना असं डॉमिनेट केलं जातं. काही आपल्याकडं मिडल एजच्या सुद्धा महिला आहेत की ज्या परित्यक्त्या आहेत, नवऱ्याने सोडलेलं आहे, काहींचं मेंटली प्रॉब्लेम झालेला आहे, घरामध्ये पटत नाही आहे. मग अशा महिलांना सुद्धा आपल्याकडे ठेवलेले आहे. आता आमच्याकडे एक MA इंग्लिश स्पेशल झालेली एक मुलगी आहे, तिच्या डोक्यावरती मेंटली परिणाम झाला आहे. ती मुलगी आपल्याकडे आहे, तिलाही आपण सांभाळतो. परत एक मुंबईवरून आलेली, ती पार्लरची ती बुटीक होतं, तिचं स्वतःचं पार्लर होतं. आज तिला कळत नाही आहे आपण काय करतो. भांडी घासताना ती खरकटं खाते. म्हणजे समाजाने एवढा आघात केलेला आहे त्यांच्या, म्हणजे त्यांच्या बाबतीत जे घडलं असेल ते सांगता येणार नाही आपल्याला, कारण सांगितलं ते खूप विचित्र आहे. तशी कारणे तर खूप आहेत, पण त्यापैकी एक म्हणजे फायनान्शियल डिपेंडन्सी. भारतामध्ये फक्त 30% वृद्धांना काही ना काहीतरी प्रकारची सरकारी पेन्शन मिळते आणि बाकीचे 70% वृद्ध हे पूर्णपणे कुटुंबावर अवलंबून असतात. आणि तुम्हाला वाटत असेल जे पेन्शन सरकार देतं ते कमीत कमी 1000 रुपये तरी असतील, पण खरं तर त्यांना महिन्याला फक्त 300 ते 500 रुपये भेटतात. मला 2 पैसे घरामध्ये देतो त्या टायमाला त्या माणसाला सन्मान चांगला असतो. ज्या टायमाला माणूस करता झाला की त्या माणसाकडे दुर्लक्ष झालंच. म्हणजे माणूस एवढा पैसा करतो, पैसा पण माणूस की जपत नाही. शिक्षण असतं राहिलो असतो.
माणसा जागारा रात्र वैरीची, तुझी सावली तुला वैरी. दुश्मन कोणी नाही, घरातलेच आहेत. दुश्मन घरातलेच आहेत, दुसरं कोणी नसतं. चांगल्याला चांगलं मिळालं तर चांगलंच होणार. मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट अंतर्गत कायदा हे सांगतो की मुलांची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या वृद्ध आई वडिलांची काळजी घ्यावी. पण कायद्याच्या आधी एक गोष्ट अजून येते, ती म्हणजे आपला जमीर, आणि तेच आजकालच्या लोकांमध्ये नाहीये. तुम्हाला शुगर असल्यामुळे शेणामध्ये पुरलं होतं. फॅमिलीची आठवण येते, नातवंड ते लोक कॉल करतात? नाही करत. कधी भेटायला वगैरे येतात? नाही. कोण नाही. मी नातेवाईकांच्याकडे राहिली होती, त्या नातेवाईकांनी मला इथं आणून सोडलंय. का बरं? मला प्यारलेचे 3 नाटक आलेले आहेत. डोळ्याला मोतीबिंदू झालेला, दोन्ही ह्या मम्माने ताबडतोब माझं ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर 4 दिवसांना आली होती ती. त्याच्यानंतर कोणी येत नाही, काही नाही. आपण जर विचार केला लहानपणी, आपलं जर बालपण केलं तर आपण कितीतरी त्रास आईवडिलांना दिलेले. ज्या गोष्टी करू नको म्हणलेल्या त्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. त्यांना आईवडिलांना त्रास दिले, शिसूपासून आईवडिलांनी केलेलं असतं. मग तुम्ही शेवटच्या क्षणात का नाही करत? जे त्यांनी केले, तुमच्यासाठी केले ना, तेव्हा तुम्ही मोठे झाले, तुम्ही का नाही करत? केलं पाहिजे का? त्यावेळेस मग तुम्हाला वाटतं की आपण केअरटेकर ठेवूया. जर तुमच्या वेळेस आईवडिलांनी केअरटेकर ठेवलं असतं, तुम्हाला दुसऱ्याच्या ताब्यात दिले असते, तर तुम्ही घडले असते का? ही जाणीव फक्त ठेवली पाहिजे ना त्यांनी. नाही ठेवत ते. मग त्या गोष्टीमुळं वृद्धाश्रमामध्ये चला, त्रास नको, पैसे भरा, वृद्धाश्रमात ठेवा, असं केलं जातं. आम्ही पैसे वगैरे न घेता आम्ही विनामोबदला आपण ठेवतो इथं. आणि पैसे भरून आईवडिलांना बाहेर नाही केलं पाहिजे. हे खूप मोठं पाप आहे हे. त्यांच्या मनालाही दुःख. आणि तुम्ही त्या स्टेजमध्ये जाणार आहे. प्रत्येकाचं वय वाढणार आहे, प्रत्येकजण त्या वयापर्यंत येणार आहे. त्या वयात जर तुमच्या बाबतीत जर तुमच्या मुलांनी तसं केलं तर इमॅजिन करून बघा ना, तुम्हाला कसं वाटेल. मॅम, हे सर्व कार्य करताना तुमचं कॉन्स्टंट मोटिवेशन काय असतं? ह्या गोष्टीतून आनंद मिळतो. ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो, बाहेरून गेलो, आमची गाडी जर वाजली तर ही पोरं पळत गाडीच्या बाजूला येतात. आमची मम्मी आली, आपण आलो, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो. आजी लोक आहेत, कोण ह्या जगामध्ये एवढं स्वार्थी जग आहे, कोणाच्यासाठी कधी कोण 2 अश्रू गाळत नाही. आम्ही जर नसलो तर त्यांना करमत नाही, आलो तर त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. आज त्या लोकांच्या डोळ्यामध्ये आपण खूप बोललो आणि कोणाच्या तरी डोळ्यातनं पाणी आणावं एवढी अजून कोणाच्यात ताकद नाही आहे तेवढी की सहज कोणी कोणासाठी डोळ्यात पाणी आणेल. पण आज ह्या लोकांचं प्रेम आहे, हे जे प्रेमाचे आनंदाचे अश्रू आहेत ते आम्ही कमवलेले आहेत. आपण सगळे आपल्या आयुष्यात खूप व्यस्त आहोत. नोकरी, करिअर, EMI, टार्गेट, स्वप्नांची यादी, दररोजची धावपळ. आणि या धावपळीच्या मध्ये कधी कधी जेव्हा घरातून फोन येतो तेव्हा आपल्याला चिडचिड होते. आता वेळ नाही, नंतर बोलतो, असं आपण बोलून जातो. पण फोनच्या त्या बाजूला असलेले आपले आई वडील, ते कदाचित पूर्ण दिवस फक्त एकाच आवाजाचा वाट पाहत असतात. कधी कधी फक्त एवढंच म्हणणं, हो आई मी ठीक आहे, हो बाबा काम व्यवस्थित चाललं आहे, ही 2 वाक्य त्यांच्यासाठी कोणत्याही मोठ्या पॉलिसीपेक्षा, कोणत्याही महागड्या गिफ्टपेक्षा खूप जास्त मौल्यवान असतात. शेवटी कदाचित गोष्ट एवढीच आहे, आज रात्री जेव्हा तुम्ही तुमच्या बिछाण्यावर झोपाल तेव्हा एकदा आठवा, एक वेळ अशी होती जेव्हा तुम्हाला चालताही येत नव्हतं, तुम्हीही पडत पडत चालायला शिकत होतात. तेव्हा कोणीतरी तुम्हाला उचललं होतं, तुम्हाला स्वच्छ केलं होतं, तुम्हाला धीर दिला होता, तुमच्या पहिल्या पावलांना त्यांनी सेलिब्रेट केलं होतं. आज तेच लोक काठीच्या आधाराने चालत आहेत. फक्त एवढंच होऊ देऊ नका की त्यांच्या आयुष्याचे शेवटचे काही पाऊल त्यांना एकट्याने चालावे लागतील. कारण ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं त्यांना आयुष्याच्या शेवटच्या वळणावर सोडून देणं कदाचित माणूस म्हणून आपला सर्वात मोठा पराभव असेल. शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय.
तुम्ही हे जे वृद्धाश्रम पाहिलं हे मॅडम स्वतःच्या खर्चाने चालवत आहेत. तुम्हाला या पुण्य कार्याला काही सपोर्ट करायचा असेल तर डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. नक्कीच सपोर्ट करा.